लाडकी बहीण योजना आता शासनाच्या इतर विभागांसाठी डोकेदुखी होऊ लागल्याचं स्पष्टपणे दिसतंय। आता तर सरकारच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले। लाडक्या बहिणींसाठी निधी जमवणाऱ्या सरकारला तर आता अनाथांचा देखील विसर पडल्याचं पाहायला मिळतंय। लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून बालसंगोपन योजनेतील बालकांना निधी दिला जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे। निधी मिळत नसल्यानं पालन पोषण संगोपन कसं होणार असा प्रश्न निर्माण झालाय। हा निधी वितरित न झाल्यानं 1 लाख मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे राज्य सरकारच्या संवेदनशीलतेबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। विधानसभेत गेम चेंजर ठरलेल्या महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या लाडकी बहीण योजनेसाठी सरकार काहीही करायला तयार आहे, मात्र त्याच विभागातील बालसंगोपन योजनेतल्या अनाथ मुलांना सरकार सुद्धा अनाथ करू पाहतंय का असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। गेल्या 8 महिन्यांपासून मानधन मिळत नसल्यानं महिला कार्यकर्त्यांमध्ये देखील असंतोषाची भावना निर्माण झाली आहे आणि ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। तर ही योजना नेमकी काय आहे आणि अनाथ मुलांची हेळसांड कशी होतीये पाहूया। तर महिला बालकल्याण विभागाकडून बालसंगोपन योजनेत 18 वर्षांपर्यंत एकल पाल्याला 2250 रुपये अनुदान दिलं जातं। 2024 पासून योजना सुरू आहे। अनाथ, निराधार, बेघर, बालकामगार, कैद्यांची मुलं या योजनेची लाभार्थी आहेत। दुर्धर आजारानं ग्रस्त पालकांची मुलं, कोविड, नैसर्गिक आपत्तीत पालक गमावलेल्यांना निधी मिळतो। राज्यातील 1.10 हजार बालकांच्या संगोपन आणि शिक्षणाचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। 1 ते 1.5 वर्षांपासून योजनेला निधीच मिळालेला नाहीये। दरम्यान फेब्रुवारी 2025 पासून बालसंगोपन योजनेचे पैसे न मिळाल्यानं अनेक पालकांना आपल्या पाल्याचं संगोपन करण्यात अडचणी निर्माण होत आहेत। या योजनेचा लाभ नियमित मिळत नसल्यानं या योजनेचे लाभार्थी त्रस्त आहेत। लाडक्या बहिणींप्रमाणे निराधारांकडे पण सरकारने लक्ष द्यावं अशी मागणी संगू सिंग यांनी केली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। पाहूया। आपल्यासोबत संगू सिंग आहे, या देखील या योजनेच्या लाभार्थी यांच्या या 2 मुली आपल्याला पाहायला मिळतात आणि या दोन्ही मुली देखील प्रत्येक महिन्याला 2250 रुपये या योजनेअंतर्गत मिळणं अपेक्षित आहे। मात्र यांना शेवटला जो हप्ता मिळाला आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळालेला आहे आणि त्याआधी देखील जे हप्ते आलेले आहे ते टप्प्याटप्प्याने येत गेलेले आहे। आपण त्यांना विचारा, संगू जी, फिलहाल बाल संगोपन की जो योजना की स्थिति है, आपको इसका जो लाभ मिल रहा है किस तरह से मिल रहा है, पैसे कैसे आते हैं? पैसे सर हमको हर मंथली के मंथली नहीं आते हैं। साल में 1 बार आए या 2 बार आए वही आते हैं, लेकिन मंथली के मंथली नहीं आते हमको, जो कि कंटिन्यू आना चाहिए उस हिसाब से नहीं आते। लास्ट कब आए थे? लास्ट हमको फरवरी 28 फरवरी को आए थे, उसके बाद से नहीं आए हैं। अच्छा, आपके पति की डेथ कब हुई थी, कैसे हुई थी? मेरे पति की डेट कोविड में हुई थी, और कोविड में हुई थी 2020 में हुई थी। अच्छा, हाँ, फरवरी में हुई थी। अभी फैमिली में कौन कौन है आपके? फैमिली में सर तो बहुत लोग हैं, लेकिन फिलहाल के लिए सिर्फ हम 3 ही हैं, माँ बेटी, और कोई नहीं है। आप क्या करते हैं? स्टार्टिंग में सर तो मैं हाउस वाइफ थी, मैं घर में सिलाई करती थी। मैं पढ़ी लिखी, फिर भी मुझे घर को कैसे भी चलाना था, तो हाउसकीपिंग मैं करने लगी। आपको जो ये योजना है बाल संगोपन का, योजना का अगर हर महीने पैसा है तो कितना फायदा होगा? सर मानिए कि हमारे पास बाल संगोपन के पैसे आते हैं, उससे हमको कम से कम फी के बारे में थोड़ा सा नहीं सोचना पड़ता। और भी अगर योजना हमको मिलती इनकी शिक्षा के बारे में, आगे चल के तो इतने में इनकी पढ़ाई होगी नहीं, बहुत सोचना पड़ेगा। तो कुछ होना चाहिए हमारे लिए, जो सुविधा मिल सके हमको, हमारे बच्चों को। रेगुलर पैसे आए तो काफ़ी हेल्प हो जाएंगी। बहुत हेल्प हो जाएगी सर, हम रेगुलर पैसे आए तो बहुत हेल्प हो जाएगी, क्योंकि जो हमको इधर उधर से कर्जे लेने पड़ते वो शायद न लेने पड़े।